तर आता आपण वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आहोत आणि या इथे आपण पाहू शकता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे अतिशय उत्साहात आहेत। ह्याच वॉर्ड क्रमांक 1 मध्ये द्वारकाधीशांचं मंदिर सुद्धा आहे, त्याचेच हे लोक नारे लावत आहेत आणि हा इतिहास जो घडलेला आहे, कारण हा विजय सोप्याने भेटलेला नाही आहे, यासाठी खूप परिश्रम करावं लागलं। आपण यांचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल आजचा जो निर्णय झाला किंवा आज जो एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? चीटी बज गई सबकी, चीटी सबकी बज गई है। अगर कोई बोलता रहेगा कोई ब्रांड जीत के है, कोई राष्ट्रीय पार्टी है, तो पूरे भारत में या पूरे वर्ल्ड में बोलो, आज के डेट में वसई विरार महानगर पालिका जो है वो लोक नेता हितेन ठाकुर के कार्यकर्ता जीत के आए हैं। लोक नेता हितेन ठाकुर जीत के आई है। छोटे से छोटे कार्यकर्ता गांव में या सिटी में है, जो भी है, पूरे तालुका के अंदर की बात कर रहा हूँ, या गांव जीता है या वसई विरार तालुका जीता है, और या कोई ब्रांड कोई राष्ट्रीय पार्टी इनके पीछे हाथ नहीं है, या एक छोटे छोटे कार्यकर्ता की जीत है। अप्पा हमेशा बोलते हैं हमारे कार्यकर्ता स्टार प्रचारक हमारे कार्यकर्ता ही है। हम कोई पवन सिंह या बिहार से कोई मैथिली ठाकुर या फिर निरहुआ कोई नहीं लाते। अप्पा के स्टार प्रचारक हम ही हैं, कार्यकर्ता। और ये अप्पा मानते हैं ये अप्पा की जीत है, ये हमारे छोटे से कार्यकर्ता की जीत है। सामने ही देखो काशीनाथ पाटिल साहब का ऑफिस है, सेठ जी का। उन्होंने जो मेहनत किया है, उन्होंने जो हम लोग को ऊर्जा दिया है, ये उस ऊर्जा की जीत है। रात दिन वह खुद रात को 12 बजे जो कार्यकर्ता का मीटिंग लेते थे, जो हम लोग को समझाते थे कैसा काम करना है, कैसा आगे कल के डेट का प्लान। आज रात में कल के डेट का प्लान होता था, कैसे हम लोग को काम करना है, मेहनत करना है। रात दिन उन्होंने देखा नहीं कि कभी खाना खाना है, कभी पानी पीना है। यहाँ पे कल्पेश दादा है, हेमंत दादा है, सब कार्यकर्ता जितने भी हैं यहाँ पे, हम लोगों ने सबने रात दिन मेहनत किया है। छोटे से छोटे कार्यकर्ता ने, उसकी जीत है। इसलिए वसई विरार महानगर पालिका में द्वारिकाधीश या श्री राम प्रभु की जीत है। द्वारिकाधीश महाराज की असली हिंदुत्ववादी की जीत है। असली हिंदू की जीत है, दिखावे के हिंदू की जीत नहीं हुई। यह असली हिंदू की जीत है, यह सच्चाई है। हे पाहण्यासारखेच असेल, कारण ह्या गोष्टीबद्दल मी एक बोलू शकतो की ज्या राम मंदिरसाठी भाजपानं आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं, त्याच अयोध्येत त्यांनी त्यांचा तिथं पराभूत झाला होता। पण हितेन ठाकूर साहेबांनी इथं एक द्वारकाधीश बांधलं आणि त्याच ठिकाणी ते निवडून आले। बघण्यासारखी गोष्ट हीच असेल की लोकांच्या त्यांचं प्रेम किती आहे, त्यांचं काम किती आहे हे बोलतंय। त्याचबरोबर आपल्यावर आणखी लोक आहेत, त्यांच्याशी बोलू। काय सांगाल दादा, जो ऐतिहासिक निर्णय आजचा आहे? वसई विरार ह्याच्यामध्ये दोन आमदार त्यांचे बीजेपीचे, एक खासदार बीजेपीचा, तरी पण जर सत्ता आणत असेल तर हितेंद्र ठाकूरांची किती पॉवर आहे हे आता लक्षात आलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सगळे, मला वाटते सगळ्या महानगरपालिका मला वाटते बीजेपीच्या ताब्यात गेल्या असतील, पण हितेंद्र ठाकूरांची ही वसई विरार महानगरपालिका ते काबीज नाही करू शकले। हीच आमच्या कार्यकर्त्यांची आणि बहुजन विकास आघाडीची ताकद आहे, एवढं मी सांगतो। त्यांच्यासाठी एक ट्रम्प कार्ड म्हणजे हेच होतं की त्यांच्या बाजूने त्यांनी बोलायचे की आमच्या बाजूने उत्तर भारतीय, बिहारी ह्या लोकांचा आमचा जास्त सपोर्ट आहे। पण तर आज आपण पाहतोय की त्यांच्याकडे पण आहेत, पण आपल्याकडे हे अप्पांच्यावर निष्ठावंत असे कार्यकर्ते उत्तर प्रदेशचे किंवा बिहारी लोक आहेत। याबद्दल पण तुम्ही काय सांगाल? मुळात वसई विरार मध्ये ना कोण युपी बिहार वरून आलाय किंवा कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, हा मुद्दाच नाही आहे। इकडे ते बीजेपीने क्रिएट केलेले, बरोबर की नाही? इकडे फक्त इकडे कुठल्या धर्माचं, कुठल्या पक्षाचं, कुठल्याचं काही नाही। हितेंद्र ठाकूरांनी आज 35 वर्षापासून राज केलं, कुठल्या आपापचा जातीभीती मध्ये भेद नाही लावलेले आहे। तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणजे मैथिली ठाकूर, पवन सिंग असे मोठमोठे ऍक्टर्स किंवा एमएलए आणले होते त्यांच्या प्रचारासाठी, की त्यांनी करून युपी बिहारची लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील। याबद्दल शेर अकेला आता है, गिदड़ झुंड में आते हैं। शेर अकेला आता है, इधर अप्पा हमारा शेर है और अप्पा का ही इधर सत्कार होएगा। ये लोगों को मालूम है 35 साल में क्या क्या काम हुआ है, क्या क्या विकास हुआ है। जो 41 बिल्डिंग का मुद्दा था वो सब देखा लोगों ने, उसके बाद में लोगों ने विचार किया कि अप्पा को ही लाना है। तुम्ही काय सांगता?
याच्यामध्ये स्टार प्रचारक सगळ्यात मुख्यमंत्री येऊन सुद्धा त्यांचा पराभव होतो, हीच मोठी आमची बहुजन विकास आघाडीची जीत आहे. आता हा खरंच खूप मोठा मुद्दा आहे, कारण या इथे भाजपाने सर्वस्व पणाला लावलं होतं. मोठमोठे स्टार प्रचारक आणले होते. खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे इथे आले होते, तरीही त्यांचा इथे पराभव झालेला आहे. आणि आपण पाहू शकतो आप्पावरचं प्रेम आणि आप्पांना लोकनेते का म्हटलं जातं, तर हेच त्यांच्यावर प्रेम आहे आणि हीच त्यांची सत्ता.